आपल्याबरोबर प्रसादजी लाड आहेत. सर, आज आपण आंदोलन करताय, महाविकास आघाडीच्या जोडेमारो आंदोलनाच्या विरोधातलं आपलं आंदोलन आहे. काय स्वरूप असेल, कोण कोण उपस्थित असेल, किती तीव्र आंदोलन असणार आहे? संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारचं आंदोलन नाही तर महाराजापती प्रेम श्रद्धा भक्ती आम्ही दाखवतो. एक पोवाडा, अवधूतजींचा पोवाडा इथे चालू आहे, जे छत्रपतीचा इतिहास इथे सांगताय. आणि ज्या पद्धतीमध्ये दुसऱ्या ठिकाणी महाविकास आघाडी छत्रपतींच्या घडलेल्या घटनेचं आम्हाला देखील दुःख आहे, पंतप्रधानांना दुःख आहे, मुख्यमंत्र्यांना दुःख आहे आणि त्याच्या विरोधात जाऊन राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा हा निषेध आहे. आम्ही अखंड भारताचे राजे, आमच्या मनामनामध्ये असलेले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आदर, शक्ती, भक्ती, प्रेम जी आमच्या मनामध्ये आहे ती जनतेसमोर आणायचा प्रयत्न करतो. त्यांच्या आंदोलनाला परवानगी नाहीये पोलिसांची, तरी देखील गेटवे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा जाणार आहे. त्यामुळे शरद पवार, उद्धव ठाकरे सर्व असणार आहेत. पोलीस खूप मोठा पोलीस बंदोबस्त लावून ठेवण्यात आलेला आहे आणि पोलीस अडवणार हे निश्चित आहे. मला वाटतं आंदोलनामध्ये 3 माजी मुख्यमंत्री आहेत. विरोधात असताना आंदोलन ही परवानग्या घेऊन केली जात नाहीत. त्या छातीत हिंमत लागते, हिंमत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, 70 आंदोलनं केली, एकाही आंदोलनाची परवानगी घेतली नाही, गुन्हे दाखल झाले. यांच्यात हिंमत नाही, हे राजकारण करायचा प्रयत्न करतायत. वेडेट्टीवारला वेड लागलंय, त्यामुळे काही बघतायत. त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे, आंदोलन करत असताना आंदोलनाच्या मागची भूमिका स्पष्ट पाहिजे. त्याच्या मागे राजकारण असेल तर पोलिसाच्या आड जाऊन ते राजकारण करावं लागतं. आम्हाला पोलिसांची परवानगी लागत नाही. तिकडे 3 पक्ष एकत्र झालेले आहेत आणि एकत्रितरित्या सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते आंदोलन करतात. आपल्या इथे आपण बघतोय महायुतीतला एकच पक्ष म्हणजे भाजपच फक्त आंदोलन करतोय, इतर 2 पक्ष कुठे आंदोलन करतात दिसत नाही. असं का? हे आंदोलन आहे भारतीय जनता पार्टीचं आंदोलन आणि मी आज इथे आलोय भारतीय जनता पार्टीचा आमदार आणि नेता म्हणून आलोय, महायुतीचा समन्वयक म्हणून मी इथे आलेलो नाहीये. त्यामुळे महाविकास आघाडी जर एकटे नाही आले तर ते विखुरलेले दिसतील, हे त्यांना माहिती आहे. म्हणून तानून केचून फेविकॉल का जोड आहे हे दाखवायचा प्रयत्न आहे. मी आपल्याला एकच सांगेन, हम अकेले ही काफी. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.